श्रीराम मित्रांनो, हर हर महादेव। आज श्रावणातला 5वा सोमवार आणि त्याचबरोबर आपल्या बळीराजाचा सण म्हणजे आजचा दिवस बैलपोळा। तर चला जाऊया आपण आज गावामध्ये काय काय चालू आहे बघूया, कोण कसे बैल सजवत आहेत। त्यापूर्वी आपण पहिले सर्वप्रथम महादेवांचं दर्शन घेऊया आणि मग आपलं पुढचं ब्लॉग कंटिन्यू करूया। मित्रांनो, महादेवांचं दर्शन घेतलंय आपण। आता आपण स्टार्ट करूया रिनेश भाऊच्या बैलांपासून। चला तर आपली बैलजोडी कशा पद्धतीने सजवणार आहेत आपण? एकदम रुबाबामध्ये सजवणार आहे। आज काय तुम्ही दाखवणार, काय लोकांना संदेश काय राहणार आहे? आता पुढच्या याच्यामध्ये बघाच तुम्ही आता हा म्हणजे सर्व काही गोष्टी समजते। बरोबर आहे। आणि हा सण आपला असा आहे बळीराजाचा का आपण वर्षभर या गोष्टीची वाट पाहत राहतो आणि आज आलाय। आणि रिनेश भाऊचा घोडा पण आहे, भाऊ घोडा दाखवतो। हा रिनेश भाऊचा घोडा। भाऊ आपल्या घोड्याचं नाव? राजा घोडा। राजा सर्व गोष्टीला चालतो तो। चला थोड्या वेळात दिसेलच आपल्याला मंदिराकडे। भाऊ आज बैल पोळा पद्धतीने सजवत आहे बैल, काय दाखवायचं आपल्याला? महाकाल नाव काढायचे। आज श्रावणातला 5वा सोमवार आणि खरोखरच खूप छान म्हणजे महाकाल। आपल्या बैलाचं नाव महाकालच आहे का? हरण्या। हरण्या बैलाच्या पाठीवरती महाकाल। हे आपल्या गावाकडचे रस्ते, असं रस्ता उचलून गावाकडे पाहायला भेटतील। आता आपण आलो आहोत रवींद्र भाऊकडे। हे आपल्या बैलांची आंघोळ घालतायत, त्यानंतर त्या बैलांना सजवतील। वैभव पण आपल्या बैलांची आंघोळ घालतोय। वैभव जरा मला पण धुवू दे की, समजा हात लावू दे। अरे 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 आपण सध्या जगुदादाच्या बैलांकडे आलोय। चला बघूया बघू जगुदादा काय करतोय। बैलाचा आपल्याला फात जगुदाची तयारी चालू आहे बैल सजवण्याची। हा अजून टाईम आहे का सजवायला? हा चला आम्ही आलोय, पहिला इंट्रो घेतोय। हा हा या मित्रांनो, जगुदादाचे बैल। तर जगुदादा आपण कशा पद्धतीने बैल सजवणार आहे? आता पाऊस असल्यामुळे पाणी येऊ शकतो, त्याच्यामुळे मी जास्त खर्च केलेला नाही। आपण सिंपल अशा फॉर्मल पद्धतीने साधारण पद्धतीने हार वगैरे लावणार, त्याचं कलर थोडंफार आपले गुल्ले वगैरे टाकणार आणि नॉर्मल पद्धतीने करणार। म्हणजे आपली संस्कृती जपणारी खूप माणसं आहेत। आणि तर आपण नक्कीच थोड्या वेळाने मंदिराकडे, आपल्या मारुती मंदिराकडे पाहायला भेटेल आपल्याला। चला दादा येतो आम्ही। ठीक आहे। आपण शंकर भाऊकडे आलोय। शंकर भाऊ, तर आपण कसा संदेश देतोय आज? कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आलोय, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं चालू आहे पेंटिंग। आपले पेंटर कमळाकर भाऊ। तर शंकर भाऊ सांगा, शंकर भाऊ लास्ट आहेत तर आपल्याला नक्की पाहायला भेटतंय। पांडुरंगाची मूर्ती काढली खूप छान। आणि आषाढी वारी आपल्याला माहितीच आहे, खूप जोरात होती आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्याच पद्धतीने मला तरी वाटतंय पांडुरंगाचं दर्शनच होणार आहे आपल्याला। शंकर भाऊ बैलाचं नाव तरी सांगा? सोन्या आणि राजा। सोन्या आणि राजांची जोडी। चला मंदिराकडे आपल्याला थोड्या वेळाने पाहायला भेटेलच। चला शंकर, आपण इथे आता सध्या किरण भाऊकडे आलोय। किरण भाऊंचा बैल आणि घोडा आहे। चला विचारू किरण भाऊ, तुम्ही बाबा थांबा 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 जरा। मित्रांनो सध्या आपण नेक्स्ट आपला शिशुपाल भाऊंचं बैल पाहायला आलोय। शिशुपाल भाऊ, आपण काय दाखवणार आहे बैलावरती, म्हणजे कशा पद्धतीने सजवणार आहे? काय फक्त साधा कलरिंग करणार आहे आपण, काय जास्त हाय क्वालिटीचं नाही कलरिंग करणार। आणि सर्वसाधारणपणे आपली संस्कृती जपणार आहेत। ठीक आहे शिशुपाल भाऊ, जरा बैलाचं नाव सांगितलं बरोबर? याचं नाव आपल्या हरणे आहे। हरण्या। त्या संजय नाव आहे। हरण्या आणि संजयची जोडी खूप सुंदर जोडी आहे। काय नाव आहे बैलाचं? डमरू। याचं नाव काय? डमरू आणि शंभू। अरे वा, काय जोडी आहे, महादेवाची जोडी। रोशन भाऊ, बैलाचं नाव सांगा ना आम्हाला? राजा आणि सोन्याची जोडी। चला मित्रांनो, छोटे छोटे बैल आहेत आपल्याकडे, वासरं। दादा काय नाव आहे बैलाचं? गाण्या। अरे आणि तिकडे पण एक आहे त्याचं खंड्या। गाण्या आणि खंड्याची जोडी आपल्याला नक्कीच मंदिराकडे पाहायला भेटेल। मित्रांनो
आता आपण जी गावामध्ये नामांकित जुडे म्हणजे खूप लहानपणापासून आवड आहे बैलांची, तिथे आलो आपण प्रथमेश भाऊकडे. तर प्रथमेश भाऊ आम्हाला नक्कीच बैलांचे नावं सांगतील. त्यांचे प्रथमेश भाऊ आपल्या बैलांचे नाव सांगा. सजनी दिवाणी. अरे बापरे, खूप छान नाव आहे. याचं नाव काय आहे? सजनी आणि ही दिवाणी. हो, खूप छान, म्हणजे खूप वेगळंच नाव आहे पण खूप छानही आहे. चला तर भाऊ, अजून काही सजवायचं बाकी आहे का बैलाला? हां, तर मग आपण नक्कीच मित्रांनो मंदिराकडे बघूया भाऊ कशा पद्धतीने सजून आणतायत. आपण आलो आहोत नामांकित बिल्डर आपले गणेश भाऊ. ते नक्कीच तालुका श्रीचे मानकरी आहेत. त्यांचं लहान बंधू गणेश भाऊ इकडे 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 इकडे. भाऊला विचारण्या आधीच आपल्याला दिसतंय भाऊने काय सजवलंय. आपण जसं बोललो तालुका श्री ते मानकरी गणेश भाऊ, हे बघा आपल्याला पाहायला भेटत आहेत. गणेश भाऊ आपल्या बैलाचं नाव काय? लक्षा. लक्षा. मी तेव्हा त्या साईडला पण पेंटिंग केलेली आहे, बघूया. आपल्या बैलाचं नाव आहे आणि ते आपल्या बैलाचं नाव दिसतंय लक्षा. खूप छान पद्धतीनं पेंट केलंय. भाऊ पेंटिंग कोणी केलेली आहे? योगेश लंगडे. योगेश लंगडे नामांकित पेंटर योगेश लंगडे. आपण त्यांच्याकडे जाऊया थोड्या वेळाने. खूप छान पेंटिंग केलेली आहे. मंदिराकडे आपल्याला पाहायला भेटेलच, अजून थोडी सजावट बाकी आहे भाऊंची. तर मंदिराकडे एक 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 सर्व बैल आपल्याला पाहायला भेटतीलच. चला जाऊया, कारण अजून भरपूर ठिकाणी जायचंय आपल्याला. आपण जो आपण बैल पाहिला त्यावरती बॉडी बिल्डर काढलेला आहे. तर नक्कीच भाऊ आपण यावरती काय पेंट करणार आहे? आता तुम्हाला काही तासापूर्वी थोड्या वेळाने मंदिराकडे बघायला मिळेल. म्हणजे नक्कीच. चला मित्रांनो, आपण गावातले सर्वच जवळजवळ बैल पाहिले, त्यांची पेंटिंग चालू आहे आणि काही थोड्या वेळातच आपल्याला मंदिराकडे सर्व बैल पाहायला भेटतील पूर्णपणे सजवलेले. तर आपण वेट करूया मारुती मंदिराकडे, नांदगाव सदर गावात निलेश भाऊंच्या बैलांचं दर्शन घ्यायला आलो आपण. हळूहळू हळूहळू. तर निलेश भाऊ बैलाचं नाव काय? सावकार. सावकार. आणि नक्कीच आपले पेंटर विजय भाऊ, या जरा बघूया कशा पद्धतीने पेंट करताय. सावकार विजय भाऊ जरा इकडे क्लोजअप द्या. हा असं. आणि इथे आपल्याला आपले संतोष भाऊ, रंगनाथ नाना, आता या सर्व टीम आहे, सर्व मित्र परिवार आहे आपले. आपण गावात संपूर्ण ठिकाणी फिरलोय. आता फक्त वाट बघायची आपल्याला. थोड्याच वेळात मंदिराजवळ सर्व बैल पाहायला भेटणार आहेत आणि रस्त्यात आपल्याला डीजे साऊंडची पण व्यवस्था दिसली आहे. चला बघूया आपण कशा पद्धतीने आज साजरा होतोय आपला बैल पोळा. एक बैल आला नाही.
ड्रेस येणार आहे विजय भाऊ बागडे कुमार मित्र आपल्याला खूप धन्यवाद आमचे विजय भाऊ बागडे यांनी आज आपला एक निलेश भाऊचा बैल सजवलेला आहे तो बघायचा आहे आपल्या थोड्या वेळाने काढून आले त्यांच्या कानात बाळी पण आहे त्या टाळी खूप चांगलं कलर कोणता नाही एवढं कडे जाईल थोडं राहणार मी नंतर जाणार जाईल मी हा दिले राहील आठवलं का रेल्वे ग्राउंड आम्ही कालप्याला कुठं द्यायला होतो कालप्याला असा करायचा झाली आता रौंदळ झाली 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 काय दोन आले आपल्या अंग आले का पडून जाऊ तिथं मळले मोठा इड होणार आहे खतरा खंडूचा बरे तुझ्या तिकडे गाई आलं आपल्या बाईला आलं काय 92-15 ब्रदर्स ओके हार्दिक शुभेच्छा मित्रांनो लक्ष पक्ष आलेला आहे अरे हाल नको यो आले या नाही आला वार पडायचं भाव तो हा पाहिजे भाव तो हा आनंद फार विनर विनर
पहिला गाडी निघाली